बातमी अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। नागपूर आणि संभाजीनगरात अमित शहांनी बैठका घेतल्या। विदर्भासाठी महायुतीने मिशन 45 ची घोषणा केली आहे, तर मराठवाड्यासाठी मिशन 30 ची घोषणा करण्यात आली आहे। येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसह महायुतीने कंबर कसलेली आहे। पुन्हा एकदा विदर्भात पाय रोवण्यासाठी भाजपने खास रणनीती आखली आहे। अमित शहांच्या दौऱ्यादरम्यान काय घडलं बघूया। विदर्भात महायुतीचं मिशन 45। मराठवाड्यासाठी मिशन 30 ची घोषणा। विधानसभेसाठी अमित शहांचा महाप्लॅन। महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या अमित शहांनी महायुतीचा महाप्लॅन जाहीर केलाय। विदर्भ आणि मराठवाड्यात महायुतीला यश मिळवून देण्यासाठी शहांनी रोडमॅप सांगितल्याचं बोललं जात आहे। महाराष्ट्रात सत्तेचा सोपान गाठायचा असेल तर विदर्भ जिंकणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे शहांनी विदर्भात महायुतीच्या मिशन 45 ची घोषणा केली आहे। नागपुरात अमित शहांच्या नेतृत्वात भाजपची बैठक झाली। या बैठकीत शहांनी भाजप नेत्यांना कानमंत्र दिलाय। महाराष्ट्रात सत्ता मिळवायची असेल तर विदर्भात सरशी साधावी लागेल। 45 जागा महायुतीला जिंकायच्या आहेत। आपल्या दोन्ही सहकाऱ्यांसोबत भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम करायचंय। आपल्यातले सर्व मतभेद दूर करा। बाहेरून आलेले कार्यकर्ते तुमच्यावर काम करायला आलेले नाहीयेत, ते तुमच्या सोबत काम करायला आले आहेत, अशा सूचना शहांनी दिल्याची माहिती आहे। 2014 विधानसभा निवडणुकीत भाजपनं विदर्भातल्या एकूण 62 जागांपैकी 44 जागांवर ताबा मिळवला आणि सत्तेत एंट्री घेतली। मात्र 2019च्या निवडणुकीत भाजपला विदर्भात फटका बसला होता। तब्बल 15 जागांची घट होऊन भाजपला 29 जागांवर समाधान मानावं लागलं होतं। आता पुन्हा एकदा विदर्भातलं आपलं स्थान परत मिळवण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे। मात्र आता विदर्भ भाजपच्या हातून गेल्याचा हल्लाबोल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय। भाजपाच्या हातून गेलेला आहे। मोदी शहा जोडीने कितीही प्रयत्न केले तरी विदर्भात काँग्रेसच 45 जागा जिंकेल याचं आणि महाविकास आघाडी जिंकेल। अमित शहाजी आणि मोदीजी जितक्या वेळा महाराष्ट्रात येतील, विदर्भात येतील, तितका अधिक नुकसान त्या ठिकाणी होणार आहे। विदर्भानंतर भाजपनं लक्ष केंद्रित केलंय मराठवाड्यावर। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मराठवाड्यात मोठा फटका बसला होता। त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महायुतीने मराठवाड्यासाठी मिशन 30 ची घोषणा केली आहे। मराठवाड्यातल्या 30 जागांवर महायुतीच्या विजयाचा दावा अमित शहांनी केलाय। जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात तोडगा काढण्याचं वक्तव्य त्यांनी बैठकीत केल्याची माहिती आहे। संभाजीनगरात अमित शहांच्या नेतृत्वात महायुतीची बैठक झाली। मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या बैठकीला उपस्थित होते। जे होईल ते समन्वयाने, संमतीने आणि कुठलाही जे तुम्हाला वाटते तसं काही नाही। बैठक सकारात्मक झाली आहे। लवकरच आपल्याला निर्णय झालेला दिसेल। अमित शहांनी महाराष्ट्र दौऱ्याच्या माध्यमातून महत्त्वाच्या सूचना केल्यात। मात्र विरोधकांनी महायुतीच्या मिशन 45 वर जोरदार हल्लाबोल केलाय। महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजार बुणगे नागपूरमध्ये येऊन गेले आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करून गेले। आता ते भाषण मी पण ऐकलेलं नाहीये, पण हे जे बाजार बुणगे आहेत यांना महाराष्ट्र आपल्या टाचेखाली घ्यायचं आहे। त्यांना कल्पना नाहीये की हा महाराष्ट्र हा वीरांचा महाराष्ट्र आहे। खतम म्हणजे उद्धव ठाकरेंना खतम करा, पवार साहेबांना खतम करा। हिम्मत असेल तर येऊन बघ, कोणाला महाराष्ट्र खतम करतो ते दाखवून द्या। लोकसभा निवडणुकीतला फटका आणि विदर्भात गेल्या विधानसभेला झालेली पिछेहाट याची जखम भाजपला खोलवर झाली आहे आणि त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे। त्यासाठी भाजपला एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची साथ असणार आहे। महायुतीला रोखण्यात महाविकास आघाडीला आता कितपत यश येतं हे पाहणं रंजक असणार आहे। नागपूरहून अमर काणेसह विशाल करोळे, झी 24 तास, संभाजीनगर।